नमस्कार, मी आपल्यातलाच आपला डॉक्टर मनेश खंदारे. आज आपल्या पुढे घेऊन येत आहे आयुर्वेदाविषयी माहिती. त्यातल्या त्यात आयुर्वेदातील ऑक्सिजन विषयी माहिती. ऑक्सिजन हे माणसाच्या शरीराला किती आवश्यक आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. ऑक्सिजन शिवाय मनुष्य हा जगू शकत नाही. तरीही डॉक्टर एडवर्ड स्मिथ यांच्याप्रमाणे मनुष्याच्या वेगवेगळ्या स्थितीत फुफ्फुसात ऑक्सिजन किती प्रमाणात असणे गरजेचे आहे याचे आज विश्लेषण आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. निरोगी अवस्थेत जर मनुष्य आडवा पडलेला असेल तर ऑक्सिजनचे प्रमाण 1% असणे गरजेचे आहे. तसेच निरोगी अवस्थेत मनुष्य बसलेला असेल तर 1.18% असणे ऑक्सिजन गरजेचे आहे. मनुष्य उभा असताना 1.33% ऑक्सिजन गरजेचे आहे. मनुष्य गाते वेळेस 1.26% ऑक्सिजन हे गरजेचे असते. एका तासात 1 मैल जर चालला असेल मनुष्य तर त्याच्या शरीरात 1.90% ऑक्सिजन असणे गरजेचे असते. 2 तासात 2 मैल जर चालत असेल तर 2.76% ऑक्सिजन असणे गरजेचे असते. 3 तासात 3 मैल चालत असेल तर 3.23% ऑक्सिजन असणे गरजेचे असते. 4 तासात 4 मैल चालत असेल मनुष्य तर 5% ऑक्सिजन आवश्यक असतो. 6 तासात 6 मैल चालत असेल तर 7% ऑक्सिजन गरजेचे असते. घोड्यावर बसून तुर्कीच्या चालीने जर मनुष्य चालत असेल गेला असेल तर 4.5% ऑक्सिजन हे गरजेचे असते. नदीत किंवा विहिरीत पोहत असताना 4.33% ऑक्सिजन हे गरजेचे असते. तसेच 34 पॉईंट ओझे उचलून जर मनुष्य चालत असेल तर 3.50% ऑक्सिजन असणे गरजेचे असते. 63 पाऊंड ओझे उचलून जर मनुष्य चालत असेल तर 3.84% ऑक्सिजन असणे गरजेचे असते. तर 1.18 पाऊंड ओझे घेऊन जर मनुष्य चालत असेल तर 4.75% फुफ्फुसात त्याच्या शरीरात ऑक्सिजनची आवश्यकता असते, असे डॉक्टर एडविन स्मिथ यांनी नमूद केलेले आहे. नमस्कार.